महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती शिवजन्मोत्सव निमित्त सर्व शिवप्रेमींना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक गोविंद फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सुखदेव अण्णा वार्डे। नाशिक रोड पोलीस ठाण्यात शिवजयंती निमित्त बैठक संपन्न। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे मार्गदर्शन। गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची ऐतिहासिक 396वी जयंती निमित्त नाशिक रोड पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न झाली। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्यातील बैठक सोमवारी 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पार पडली। बैठकीत शिवजन्मोत्सव पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जयंती साजरी करताना निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत तक्रारी आणि सूचना मांडल्या। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्व तक्रारी आणि सूचना ऐकल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करून जयंतीनिमित्त येणाऱ्या अडचणी कशा दूर करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले। यावेळी पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख, पोलीस निरीक्षक बाळासाहेब नाईकवाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पाटील, महानगरपालिका विभागीय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन, अशोक साळी, विद्युत विभागाचे अधिकारी, नाशिक रोड प्रभागातील नगरसेवक, नगरसेविका, नाशिक रोड, जेल रोड शिवजन्मोत्सव सोहळा समिती अध्यक्ष दर्शन सोनवणे, कार्याध्यक्ष मिलिंद दिगंबर माळवे, उपाध्यक्ष संदीप सीताराम आवटे, उपाध्यक्ष निलेश दिलीप शिरसाट, सरचिटणीस सचिन सुदाम भांगरे, चिटणीस संतोष रामदास गडकर, खजिनदार प्रशांत संजय कड, जेल रोड अध्यक्ष कैलास आढाव, कार्याध्यक्ष कृष्णा बोराडे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट निलेश सानप, ॲडव्होकेट संदीप कारवाल, सरचिटणीस संतोष वाजे, चिटणीस योगेश कपिले, खजिनदार चंद्रकांत चव्हाणके, प्रसिद्धी प्रमुख सागर कोटमे, अवधूत टिळे, श्रीकांत मगर, किशोर जाचक, आकाश भालेराव, भारत निकम, संजय भालेराव, श्याम गोहाड यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वप्रथम सर्व शिल रोड मागच्या 2 वर्षाच्या उत्सवांपासून माझा अनुभव आहे। अतिशय उत्कृष्ट पद्धतीने म्हणजे एक आदर्श पद्धतीने ते शिवजन्मोत्सव साजरा करतात आणि अशा प्रकारचा आदर्श मला वाटते नाशिकमध्ये आणि महाराष्ट्रात इतरत्र सर्वांनीच घेण्याची गरज आहे। त्या ज्या शिस्तबद्ध पद्धतीने आणि ज्या प्रकारे त्यांचे सर्व व्हॉलंटियर्स असतील, समितीचे सर्व पदाधिकारी असतील, हे ज्या प्रकारे हा सर्व पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून हा सर्व बंदोबस्त पार पाडतात, सर्व येणाऱ्या जे भाविक फॅमिलीज आहेत किंवा महिला आहेत त्यांना ज्या प्रकारे योग्य प्रकारे सुरक्षित त्यांची काळजी घेतली जाते त्याबद्दल मी सर्व समितीचे पदाधिकारी आणि सर्व त्यांचे जे व्हॉलंटियर्स आहेत किंवा सर्व जे मेंबर्स आहेत त्यांचे मी खूप अभिनंदन करतो आणि आभार पण मानतो आणि आपल्या सगळ्यांना सर्व नाशिककरांना पण आणि सर्व समितीच्या सर्वांना शिवजन्मोत्सवाच्या खूप शुभेच्छा।